धन्यवाद. तिकडे हिंगोलीमध्ये मतदान सुरू कसं आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. थेट जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, मुंबई आणि नाशिकपेक्षा हिंगोलीतलं ऊन कसं आहे? अरे अप्रतिम ऊन आहे मिलिंद. म्हणजे आता खरं तर तसं बघितलं गेलं ना तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हयात गेली आहे, त्यामुळे 48-49 तापमानाची सवय. पण बराच कालावधी नाशिक निसर्गाचं वरदान आहे. मुंबईला सुद्धा एवढं नसतो, पण या ठिकाणी माथ्यावर अक्षरशः तळपता सुरू आहे. 38°C तापमान आता आहे. जसं आता राहुलने सांगितलं की मळब शिराळं मराठवाड्याकडे दिसतंय. मराठवाड्यात सुरुवात जर कुठनं होत असेल तर या हिंगोली जिल्ह्यापासून विदर्भ इथे संपतो आणि इथे मराठवाडा सुरू होतो. आणि लोकसभा मतदारसंघ सुद्धा हा 3 जिल्ह्यांमध्ये विभागला गेला. यवतमाळ, आणखीन त्याचबरोबर नांदेड, आणखीन हिंगोली. पण काहीही असो, या ठिकाणी मात्र एक वेगळं चित्र दिसून येतं मिलिंद. माझा सहकारी गणेशला मी विनंती करतो, गणेश आपण दाखवूया. माथ्यावर तळपता सूर्य असू दे, काहीही असू दे, पण प्रचंड गर्दी या भर उन्हात सुद्धा सगळ्या ठिकाणी दिसून येते. आपण आता कळमनुरीच्या या मतदारसंघामध्ये आहोत. थोडे बाजूला व्हा मित्रांनो, जरा तुमच्या गावात काय उत्साह आहे तो मला दाखवते. थोडं बाजूला होऊन जा. म्हणजे आपण बघतोय की कशा प्रकारची गर्दी, अजूनही रांगांमध्ये सगळे मतदार उभे, मतदान करण्यासाठी उभे. आम्ही विक्रमी मतदान करणार, ही जी भूमिका हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यांनी घेतलेली आहे, ही भूमिकाच सगळ्यात महत्वाची वाटते एकदम. काय सांगाल तुम्ही? भर ऊन एवढं डोक्यावर आहे, आणखीन तुम्ही मतदान करायला आले. काय करता साहेब, करावंच लागते ना मतदान. का करावं लागतं? काहीतरी घरकुल मिरकुल आलं तर त्यामुळे करावं लागते. आप भी आए, क्या बताएंगे? प्रतिक्रिया द्यायला काही जण मागे पुढे जरी बघत असेल तरी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 33 उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी या ठिकाणी खरी लढत जी मानली जाते शिवसेना विरुद्ध शिवसेना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी शिवसेनेचे जे खासदार होते मावळते हेमंत पाटील, त्यांचं तिकीट यंदा कापण्यात आलं. त्यांच्या जागी बाबूराव कदम यांना एकनाथ शिंदे अर्थात धनुष्यबाण निशाणीवर उमेदवार जरी असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याआधीच एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली होती. ते उमेदवार सुद्धा आपल्यावर आहेत. नागेश जी काय म्हणतात, नागेश पाटील आष्टीकर, म्हणजे की हे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्या नावाची घोषणाही करून टाकली. या ठिकाणचा उमेदवार बदलला गेला आणि बरीच मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. काय सांगाल? नाही, ही सगळी जनता महाराष्ट्राचीच नव्हे तर संबंध भारत देशाची जनता या निवडणुकीची वाट बघत आहे. अतिउत्साही लोक आहेत याच्यासाठी की लोकांना हुकुमशाही पसंत नाही आहे. लोकांना आज हे जे नवतरुण मुलं दिसत आहेत आपल्याला, यांना हे जे हाताला काम नाही आहे. बेरोजगारी इतकी भयंकर वाढलेली आहे की सांगताही सोय नाही. आज नवतरुण पोरांपुढं सगळा म्हणजे अंधार दिसतोय सगळीकडं. कुठले सोर्सेस भविष्यात सुद्धा दिसायची त्यांना म्हणजे आता स्वप्न सुद्धा पडत नाहीये. निवडणूक काळामध्ये जी भाषणं यांनी केली त्या भाषणांच्या माध्यमातून जे मुद्दे मांडले ते मुद्दे पुन्हा एकदा नागेशराव मांडताय. पण या निवडणुकीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत होत्या. म्हणजे एक लोकगीत महाराष्ट्रातला आला बाबूराव आला आला बाबूराव अशा प्रकारचंही गीत चर्चेत आलं. कसं आहे की आता हे देशाची निवडणूक आहे हे कदाचित त्यांना माहितीच नाही आहे. ही देशाची निवडणूक आहे. ही कुठंतरी भूमिका ठरवायची असते, विचार ठरवायचे असतात, इथं कायदे ठरवायचे असतात. अशी ही निवडणूक आहे. आता हे ग्रामपंचायतच्याही पलीकडे झालंय आणि बेसच नाही आहे ॲक्च्युली. या गाण्याला अर्थ काय आहे त्यांनाच माहिती आहे. ते शिला काय आहे त्याचा अर्थ काय माहीत नाही. ते काय शालू कोणती आहे त्याचा काही अर्थ नाही माहीत आहे. याचं नाव बाबूराव आहे हे गोष्ट खरी आहे, पण त्याच्या बाकीचा मागलचा पुढचा काही सारांश ठरत नाही. काय असतं, काही निवडणूक म्हटलं की कोणतेही उमेदवार कोणताही राजकीय पक्ष काही ना काही वेगळ्या प्रकारच्या क्रिस्पी गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी करत असतो. पण मतदार राजा काय म्हणतो ते महत्वाचं आहे. कारण हा लोकशाहीचा उत्सव नाही, महाउत्सव नाही, तर हा लोकशाहीचा महाकुंभ आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती वेळा मतदान केलं आतापर्यंत? बरेच इथंच आहे तुम्ही. मतदान किती वेळा केलं? हो, पण मतदान किती वेळा केलं? माझा 67 वर्ष वय आहे, पण आपला पक्ष सोडतच नाही मी. भगवा शेला. काय सांगाल तुम्ही? सर, लोकशाही प्रशांत. आणि समाजवाद टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत आणि जे उत्साह दिसत प्रशांत, उत्साह दिसतोय मिलिंद या सगळ्यांमध्ये. बरोबर आहे. भर उन्हा बरोबर आहे. भर उन्हात मतदारांचा उत्साह दिसतोय, चांगली गोष्ट आहे. प्रशांत, तूही काळजी घे बाहेर फिरताना, कारण प्रचंड ऊन आहे.
संध्याकाळी उशिरा मतदानाची अंतिम टक्केवारी इकडची सुद्धा हिंगोलीतली आपल्या समोर येईल, तेव्हा ती आपण लोकांना सांगू. तुर्तास धन्यवाद.